साईंवर श्रद्धा असणाऱ्या कोट्यवधी भाविकांच्या हृदयाला ठेचा पोचवायचा प्रयत्न गेल्या काही महिन्यात झाला. नको त्या गोष्टींवरून वाद घालण्याचे प्रकार देखील पाहायला मिळाले. पण सबुरीचा पाया पक्का असणाऱ्या देश विदेशातील साई भक्तांनी यंदाही मोठ्या उत्साहात दर्शन घेतानाच कोट्यवधी रुपयांची देणगी या फकीराच्या झोळीत टाकलीच. नाताळ ते नवीन वर्ष अशा 9 दिवसात जवळपास 17 कोटी रुपयांचं दान स्वेच्छेने साईचरणी अर्पण करण्यात आलं. नाताळच्या सुट्टीपासून तर 9 वर्षाच्या सुरुवातीपर्यंत म्हणजे जवळपास 9 दिवसामध्ये 8 लाख भाविकांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. बाबांचं दर्शन घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर साई भक्त जे बाबांच्या झोळीमध्ये दान टाकतात. या कालावधीमध्ये जवळपास 16 कोटी 61 लाखाचं दान जे आहे ते प्राप्त झालेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्याने दक्षिणा पेटीमध्ये 6 कोटी 12 लाख, देणगी काउंटरवर 3 कोटी 22 लाख आणि ऑनलाईन डोनेशनमध्ये जे आहे ते 4 कोटी 65 लाख दान प्राप्त झालेलं आहे. आरती पासच्या माध्यमातून 1 कोटी 96 लाखाची रिसिप्ट प्राप्त झालेली आहे. याच कालावधीमध्ये एक सोन्याचा हार 203 ग्रॅम वजनाचा, एक सोन्याचा मुकुट 200 ग्रॅम वजनाचा, असं एकूण 800 ग्रॅमचं सोनं प्राप्त झालेलं आहे आणि 14 किलोची चांदी प्राप्त झालेली आहे. ये तो यहीं निवास करती हैं पिछले कई साल से. मैं दिल्ली में अपने काम के सिलसिले में रहता हूँ. वैसे निवासी यहीं का हूँ. बेसिकली हम कश्मीर के हैं. तो आज हमारा तो कुछ है नहीं, सब कुछ बाबा का ही है. जो कुछ दिया है बाबा ने दिया है और सब कुछ उनका ही है. तो जो उनका था उन्हीं को अर्पण किया. एक हार छोटा सा वो उनको अर्पण किया है. नहीं, ऐसी कोई इच्छा नहीं थी. बस इनकी इच्छा थी कि बाबा को एक हार पहनाना है, तो वो बन गया था. और आज नए साल का दिवस था तो अच्छा दिन था. आज के दिन अर्पण किया. बाबा ने स्वीकार किया. सबसे बड़ी बात यह है कि बाबा ने उसे स्वीकार अशा या सामान्य भाविकासह मंत्री, सनदी अधिकारी, न्यायाधीश, उद्योगपती, खासदार, आमदार वर्षभरात साईचरणी लीन होत असतातच. यात कधीकधी राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा देखील समावेश असतो. साई भक्तीमुळे शिर्डीला कधीच काही कमी पडले नाही. सरकार पातळीवरनं विमानतळ, रेल्वे, आंतरराज्य बस सेवा सुरू झाल्या. अहिल्यानगरीतील शिर्डी देशातच नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध पावली ती केवळ साईंमुळेच. परंतु आजही इथे काही सुविधांची वानवा आहेच. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंग, स्कायवॉक, शहराचे सुयोग्य नियोजन, स्वच्छ पाणी, त्याचबरोबर लेझर शो हे कधी होणार हा प्रश्न अद्यापही आ वासून उभा आहे. त्यातल्या त्यात एक बरं झालंय, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या महिन्यात श्रद्धा सबुरीचा सल्ला अनेकांना देत साईंच्या शिकवणीला आत्मसात करण्याचं आव्हान केलं. प्रशासनावर पकड असणारे देवाभाऊ नक्कीच यातून मार्ग काढतील असा आशावाद यावर्षी करायला काय हरकत आहे. गॉडफादर मीडिया, शिर्डी.